चला नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना, मी आहे साबिर पटेल. स्वागत करतो आपल्या इंडोरा इंग्लिश अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार की पुढचं, आता मागचं जर तुम्ही लेक्चर बघितलं असेल त्याच्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस करायचं कसं आणि त्याचे रूल्स वगैरे पाहिले, ठीक आहे नाही. तर आता बघा आपण पुढचं हे बघतोय की त्याच्यामध्ये आपल्याला हे कळेल की बाबा आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह वॉइस करायचं कसं. आता आपली हेडिंग असतील गर्ल्स बॉईज, प्रेझेंट कंटिन्युअसचं पॅसिव्ह वॉइस, ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह वॉइस करायचं कसं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आपल्याला काय करायचंय, ऍक्टिव्ह वॉइसचं रूपांतर पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं. चलो हे काय असतील आपल्या आजचा टॉपिक असेल की आता आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस, सर्वप्रथम आता कंटिन्युअस म्हटलं तर इकडे कोणता वर्बचा फॉर्म असेल सांगा बरं का. V1 असेल का V2 असेल का V3 असेल का V4 असेल. हे बघा पॅसिव्ह वॉइस मध्ये तर कन्फर्म आहे V3च असेल, पण मी तुम्हाला म्हणतोय ऍक्टिव्ह वॉइसच्या सेंटेन्स मध्ये कोणतं असेल, म्हणजे एवढं तर कन्फर्म इकडं. इकडे टू बी चे रूप असतील एम इज आर प्लस V4, एम इज आर प्लस V4 म्हणजे, आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी कॉमन फॅक्टर असेल सब्जेक्ट प्लस आणि लास्टला असेल इकडं ऑब्जेक्ट. तर हा फॉर्म्युला जो असेल सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, हा फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार, आता सेंटेन्स एक 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 करून त्याचे चेंजेस बघणार. आता बघा ही इज अटेंडिंग द लेक्चर. आता बघा ही इज अटेंडिंग द लेक्चर. आता ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला काय करायचं, पॅसिव्ह वॉइस मध्ये बदल करायचा. कोणत्या वॉइस मध्ये बदल करायचा, पॅसिव्ह वॉइस मध्ये. कमॉन चला. आता ही इज अटेंडिंग द लेक्चर, मला सांगा गर्ल्स बॉईज, ह्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला सब्जेक्ट कोणता जाणतोय, कोणता सब्जेक्ट आहे याच्यात. येस व्हेरी नाईस. कोणता सब्जेक्ट आहे, ही सब्जेक्ट आहे. कोणता सब्जेक्ट आहे, द ही. आता मला सांगा जर ही सब्जेक्ट असेल तर इज काय झाला आपला, हेल्पिंग वर्ब, आणि अटेंडिंग काय झाला की तो फॉर्म ऑफ वर्ब झाला V4, आणि द लेक्चर आपलं बनलं ऑब्जेक्ट. हे बघा सब्जेक्ट ही एमिजार पैकी इज, V4 अटेंडिंग, आणि ऑब्जेक्ट काय आलाय द लेक्चर. आता ह्यानुसार जर पाहिलं तर याला काय करायचं आपल्याला, पॅसिव्ह वॉइस मध्ये चेंज करायचं. तर मला सांगा गर्ल्स बॉईज ऑल ऑफ यू, तर आपण ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह जाताना बघा ऍक्टिव्ह मध्ये काय फंक्शनल असेल, काय डॉमिनंट असेल सब्जेक्ट, आणि पॅसिव्ह मध्ये काय डॉमिनंट असेल ऑब्जेक्ट, आहे का नाही. तर म्हणजे एवढं तर कन्फर्म आहे की हा जो सब्जेक्ट आहे आणि इकडचा जो ऑब्जेक्ट आहे या दोघांमध्ये काय होणार, जागांची अदला बदल होणार. म्हणजे द प्लेस विल बी री alter change between subject and object. So let's see what is subject in this, he, and what is subject in this, the lecture. सॉरी. आता बघा मग इथं द लेक्चर आपलं काय झालं, ऑब्जेक्ट आहे. मग मी इथं काय करतोय माहितीये का, द लेक्चर लिहून घेतोय. ठीक आहे, द लेक्चर लिहिलं म्हणजे ऑब्जेक्ट पहिले झाला, म्हणजे आपला फॉर्म्युला असा झाला बघा, ऑब्जेक्ट. आठवा वर्ग कालचा फॉर्म्युला काय होता, कालचा फॉर्म्युला त्याच्यात प्लस काय लिहिलं आपण. आता आपण इथं कंटिन्युअस मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये, तर कोणते टू बी चे फॉर्म असतील गर्ल्स बॉईज, इथं प्रेझेंटचेच असतील ना. कोणते टू बी चे फॉर्म, मग इथं एम इज आर. मग इथं जो काही सूट होईल ते एम इज आर इथं तुम्ही राईट करणार. तर मला सांगा आता द लेक्चर सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, काय ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे सांगा बरं का. ऑफकोर्स काय तो सिंग्युलर आहे, म्हणून त्याच्या समोर येणारा हेल्पिंग वर्ब कोणता पाहिजे आपल्याला, पण सिंग्युलरच पाहिजे. तर एम येईल का इथं, यस नो एम येणार नाही. मग कोणता येणार, इज इथं करेक्ट असेल. कोणता करेक्ट असेल इथं, इज. द लेक्चर इज, मग इथं काय आलं, द लेक्चर इज इथं प्रॉपर आलं. आता बघा ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस आपण इथं काय केलं, इज ऍड केलं. मग त्याच्यानंतर आपण मागच्या सेंटेन्स मध्ये जर पाहिलं तर डायरेक्ट V3 लिहून आपण काय केलं, बाय प्लस ऑब्जेक्टिव्ह केस केलं. बरोबर आहे का नाही. तर इथं काय करायचं माहितीये तुम्हाला, नवीन ऍड करायचं. तो काय आहे, इथं वर्ब मध्ये आयएनजी असल्यामुळं आपल्याला आयएनजी काढायचं आहे. बघा वर्ब मध्ये काय दिसतंय इकडं, आयएनजी दिसतंय का गर्ल्स बॉईज, झूम करो इसको, आयएनजी दिसतंय का, हे बघा आयएनजी दिसतंय तुम्हाला. तर हे जे आयएनजी आहे, आयएनजी ओमिट करा. आयएनजी ओमिट केल्यामुळे आपल्याला एचव्ही च्या नंतर काय ऍड करायचं, इथं बिंग लावायचं.
काय लावायचं इथं बिंग. आता बघा इथं BEING बिंग. आता इथं बिंग का लावलं बिकॉज ऑफ ING सफिक्स टू द मेन वर्ब. हा जो मेन वर्ब होता तिथं याला काय होतं ING सफिक्स होता म्हणून आपण याला ओमिट केलं, याला काढून टाकलं. काय लावलं इथं बिंग लावलं. ओके. आता बघा बिंग लावल्यानंतर आपला नियम काय सांगतो नेहमी हमेशा फॉरएव्हर जब तक हे जान तब तक काय करायचं V3 राईट करायचं. काय राईट करायचं V3 राईट करायचं. आता बघा V3 काय येणार मग अटेंडचं V3 सांगा बरं का. येस अटेंडचा V3 येणार मग इथं अटेंडेड. काय येणार गर्ल्स बॉईज अटेंडेड. वर्ब महत्वाच्या, वर्ब शिवाय मजा नाही. म्हणजे तुम्हाला वर्ब जर जमले नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही मिस्टेक करू शकता. आता बघा V3 च्या नंतर मग काय करतो आपण बाय लिहून सब्जेक्ट. आता इथं सब्जेक्ट काय ही आहे, इथं सब्जेक्टिव्ह फॉर्म आहे, तिकडे जाऊन तो काय होतो ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये जातो. तर ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये जात असताना आपण इथं बाय ऑब्जेक्टिव्ह केस लिहिलं होतं बघा, आठवतं का बाय ऑब्जेक्टिव्ह केस. गर्ल्स बॉईज बाय ऑब्जेक्टिव्ह केस, बाय ऑब्जेक्टिव्ह केस. तर हे बाय ऑब्जेक्टिव्ह केस लिहिल्यानंतर मग इथं ही आहे, हिचा चेंजेस काय होणार बोला बरं का. हिचा चेंजेस कम ऑन टेल मी. यस आय असेल तर सांगा बरं का. टेल मी. आय असेल तर इकडे काय होणार बाय मी. ही असेल तर इकडे काय होणार बाय हिम. ही शी असेल तर इकडे काय होणार बाय हर. इट असेल तर इकडे काय होणार बाय इट. इकडे तिकडे म्हणजे काय ऍक्टिव्ह व्हॉइस आहे पॅसिव्ह व्हॉइस. कन्फ्युजन नाही टाळायचं आहे का नाही. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर ही असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होईल बाय हिम. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर शी असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार बाय हर. व्हेरी नाईस. जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जर दे असेल तर इकडे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार बाय दे. इकडे जर वी असेल तर तिकडे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार बाय अस. एक समजा फॉर एक्झाम्पल इकडे नेम आहे कोणता तरी. फॉर एक्झाम्पल एखादा नेम आहे जसं की मी म्हणतोय की सचिन नेम आहे सचिन. तर सचिनचं चेंजेस काय होणार इकडे जाऊन बाय सचिन. समजा इकडे बॉय द बाय बॉय किंवा इकडं बॉईज आहे प्लुरल आहे इकडे बाय बॉईज. जे असेल ते ऍज इट इज बाय ना. तर इकडे ही आहे तर हिचं काय होणार इकडे मग बाय ही. काय होणार गर्ल्स बॉईज बाय ही. लक्षात राहील मग. चलो लेट्स सी. बाय हिम. समजतंय का. कमेंट करा बरं का फास्ट. काही अडचण असेल तर. काही डाऊट आहे का याच्यामध्ये बोला बरं का. म्हणजे हा टोटल हा फॉर्म्युला इथं महत्वाचा आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करायचं सॉल्व्ह करायचं. आता बघा हाच फॉर्म्युला आहे. आता याच सॉरी याच्यामध्येच आपल्याला काय माहितीये की पुढचं एक सेंटेन्स घेतो थोडं ऍडव्हान्स लेवल. हा लेट्स सी. सोहम is purchasing the car. Soham is purchasing the car on his birthday. चलो बॉयज गर्ल्स सेंटेन्स किती मोठं राहू द्यायचा तरी आपल्याला काय करायचं ह्या फॉर्म्युल्याला सोडायचं नाही. हा फॉर्म्युला बघा इकडे बघू शकता तुम्ही. हा फॉर्म्युलाच खूप महत्वाचा आहे आपला. या फॉर्म्युल्यानुसार आपण सेंटेन्स सॉल्व्ह करूया. आता बघा इथं मी सेंटेन्स राईट केला. सोहम इज परचेसिंग द कार ऑन हिज बर्थडे. सोहम इज परचेसिंग द कार ऑन हिज बर्थडे. कशात बदल करायचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. येस व्हेरी नाईस. तर पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला काय सांगा बरं का. आपण काय करतो टेल मी द फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला. फर्स्ट स्टेप काय आपली ऑब्जेक्ट राईट करतो है ना. फर्स्ट स्टेप ऑब्जेक्ट राईट करतो आपण. आता मला सांगा इथं जर आपण फर्स्ट स्टेप ऑब्जेक्ट राईट करतो असं जर पाहिलं एक सेकंड हा. फर्स्ट स्टेप काय ऑब्जेक्ट. सेकंड स्टेप काय गर्ल्स बॉईज सांगा बरं का तुम्हीच सांगा. अमेझॉन. थर्ड स्टेप काय सांगा बरं का आपली. अमेझॉनच्या नंतर काय करतो आपण V3 लिहितो. फोर्थ स्टेप काय केलं आपण इथं बाय लिहून का बिंग राहिलं नाही आहे का नाही. म्हणजे थर्ड स्टेप कशात झाली आपली इकडं बिंगची झाली. फोर्थ स्टेप मध्ये आपण काय केलं V3 लिहिलं आणि फिफ्थ स्टेप मध्ये आपण काय केलं बाय ऑब्जेक्टिव्ह केस. एवढं तर माहिती आहे सगळ्यांना बाय ऑब्जेक्टिव्ह केस. आता याच्यामध्ये थोडासा बदल कसा ऍडव्हान्स लेवल आहे ना. आता याच्यामध्ये जे ना हा जो V3 दिसतोय. आता बघा पहिले सेंटेन्स बघा इकडं. सोहम इज परचेसिंग द कार ऑन हिज बर्थडे. सोहम काय सब्जेक्ट आहे. इज तुमचा हेल्पिंग वर्ब. परचेसिंग तुमचं काय झालं सांगा बरं का. परचेसिंग काय झालं तुमचं V4 आहे परचेसिंग. आता परचेसिंग V4 आहे तर V4च्या नंतरचा पूर्ण भाग जो उरलेला आहे गर्ल्स बॉईज
तो काय होईल तुमचा ऑब्जेक्ट, काय होईल तुमचा तो ऑब्जेक्ट. सो हाऊ मेनी ऑब्जेक्ट इन दिस सेंटेन्स. ऑब्जेक्ट दोन प्रकारचे असतात, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट न म्हणता येईल काय म्हणू, ऑब्जेक्ट नंबर 1, ऑब्जेक्ट नंबर 2. ठीक आहे. ऑब्जेक्ट म्हणजे जो ऍक्शन रिसिव्ह करतो तो. आता बघा बॉईज गर्ल्स, इथं द कार ऑन हिज बर्थडे, तर मला सांगा सेकंड ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करण्यासाठी काय करावं लागेल. तर सेकंड ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्रिपोजिशन आयडेंटिफाय करावं लागेल. काय आयडेंटिफाय करावं लागेल, प्रिपोजिशन. काय काय प्रिपोजिशन आहे, ऑन, इन, ऍट, त्याच्यानंतर बिकॉज, त्याच्यानंतर अजून काय सांगा बरं का, कंजंक्शन पण टाकू शकतात, अँड झालं. त्याच्यानंतर म्हणजे ऍज सून ऍज वेल ऍज, वाईल, डब्ल्यूएच वर्ड, सगळे जे काही 11 डब्ल्यूएच वर्ड आहे तर ते सगळे याच्यात येणार. तर इकडे प्रिपोजिशन काय दिसतंय तुम्हाला बघा बरं का, हा प्रिपोजिशन इथं दिसतंय तुम्हाला ऑन. तर ऑन पासून जे ना हा V2 O2 झाला, ऑन हिज बर्थडे. आता माझा प्रश्न असा आहे की इथं जो फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला ऑब्जेक्ट प्लस अॅमिझर प्लस, आता हा जर फॉर्म्युला चेक केला ना तुम्ही, या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट पहिले दिसतंय. मग आता दोन ऑब्जेक्ट राहिले तर कोणता ऑब्जेक्ट पहिले घेणार, चॉईस इज युअर्स. दोन ऑब्जेक्ट आले ना, दोघांपैकी कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही पहिले घेऊ शकतात. आता बघा याच्यामध्ये दुसरा दोन ऑब्जेक्ट आहे, तर याच्यामध्ये एक तर स्टार्टिंग सेंटेन्सची द कारनं करा किंवा ऑन हिज बर्थडे ने करा. द कारनं करा किंवा कशाने करू शकतात, ऑन हिज बर्थडे. तर बघा आता सर्वप्रथम आपला फॉर्म्युला काय सांगतो, ऑब्जेक्ट. मग मी काय करतो, द कारला फर्स्ट म्हणतो, कारण एकदम लोकल लॉजिक, पहिले आला म्हणून त्याला पहिले राईट करतो, असं काहीच नाहीये. तुम्ही ऑन हिज बर्थडे, ऑन हिज बर्थडे या शब्दांना सुद्धा सेंटेन्सची स्टार्टिंग करू शकता. ठीक आहे. तर मी इथं करतोय द कार. ठीक आहे, द कार. इथपर्यंत कोणाला अडचण. आता बघा मी इथं लिहिलं द कार. आता द कार आपला ऑब्जेक्ट नंबर फर्स्ट झाला. त्याच्यानंतर काय म्हणतो फॉर्म्युला, अॅमेझॉन. कार सिंग्युलर आहे का प्लुरल सांगा बरं का, एक आहे का अनेक आहे, ऑफकोर्स एक आहे. मग इथं काय येणार सांगा बरं का, येस, व्हेरी नाईस, इथं येणार इज. मग त्याच्यानंतरचा रूल काय सांगतो, बिंग लिहा. बिंग का बरं लिहिणार, जर दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला, जर दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला जर आयएनजी सफिक्स असेल, when the verb carry the ing suffix or when the verb having ing suffix, then omit ing and add being before the helping verb. हेल्पिंग वर्बच्या अगोदर काय करा, सॉरी आफ्टर द सब्जेक्ट ऍड करणार, हेल्पिंग वर्ब ऍड करणार तुम्ही ते, आहे का नाही, हेल्पिंग वर्बच्या नंतर ऍड करणार. ओके. सो इथं मी ऍड करतोय बिंग. काय अडचण इथपर्यंत, द कार इज बिंग. मग त्याच्यानंतर V3 बघा बरं का, आता बिंग लावलं तर आयएनजी निघला. इथं आयएनजी निघला म्हणजे काय राहिलं, परचेस. परचेसचा V3 काय होणार सांगा बरं का, परचेसचा V3 काय होणार, कमेंट करा फास्ट. काय परचेसचा V3, परचेसचा V3 होणार तुमचा परचेस. रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे गर्ल्स बॉयज आहे सांगा बरं का, रेग्युलर वर्ब आहे का इरेग्युलर आहे. व्हेरी नाईस, रेग्युलर आहे. तर बघा आता मग परचेस झाला. आता उरलं काय बघा, इकडे बघा माझ्याकडे बघा, इकडे सगळेजण, म्हणजे इथं सोहम उरला, हिज वगैरे झालं हे. आता बघा इज झाला, परचेस झाला, द कार झालं, राहिला काय सोहम आणि ऑन हिज बर्थडे. जर वाक्यामध्ये O2 नसतात आपण डायरेक्ट इथं बाय लिहून सब्जेक्ट लिहिला असता, बरोबर आहे का नाही. पण वाक्यामध्ये O2 आहे, वाक्यामध्ये काय आहे, O2 आहे. O2 असल्यामुळं आपण काय करणार गर्ल्स बॉईज, V3 च्या नंतर ऍड करणार. कुठं, V3 च्या नंतर. मग आपला फॉर्म्युला कसा बनतो, ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V3 प्लस, इज इट करेक्ट, एम इज आर प्लस being plus V3 plus being plus V3 plus O2 plus by सब्जेक्ट म्हणा किंवा ऑब्जेक्टिव्ह केस, बाय ऑब्जेक्टिव्ह केस. ठीक आहे. म्हणजे या फॉर्म्युला याला O1 म्हणा. सर याला O1च का म्हणला असा जर प्रश्न असेल तर मला सांगा गर्ल्स बॉईज, तुम्ही O1 म्हणा, O2 म्हणा, चॉईस इज युअर्स. याला नाही बरं का, जे पहिले लिहिलं तो O1 झाला. इथं द कार आपला O1 झाला म्हणजे ऑब्जेक्ट पहिला. आता ऑन इज बर्थडे हा दुसरा आहे, तर याला काय करा, V3 च्या नंतर राईट करा. आता बघा V3 च्या नंतर ऑन हिज बर्थडे. आता गर्ल्स बॉईज ऑन हिज बर्थडे हे झालं. त्याच्यानंतर काय होणार बोला बरं का, O2 लिहायचं आपल्याला. O2 लिहिला. O2 च्या नंतर काय म्हणतो फॉर्म्युला आपला,
बाय ऑब्जेक्टिव्ह केस, म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे दलचा सोहम, त्याचा चेंजेस काय करा तिकडं बाय सोहम करा. समजतंय का गर्ल्स बॉयज? सांगा बरं का, कमेंट करा फास्ट. काही डाऊट असेल तर कमेंट करा. एनी डाऊट इन ह्या टॉपिक मध्ये? काही डाऊट आहे का? काहीच नाही. चला आता तुम्ही नाही का हे सेंटेन्स मला सॉल्व्ह करून दाखवा. मीना is going at Pune market. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करायचं. त्याच्यानंतर नंबर 2 अर्जन सिंग is watering the plant. चेंज करा याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. एम के शर्मा is polishing his car on upcoming Sunday. आता बघा सेंटेन्स राईट केले मी दा, इकडे असेल करा 1 2 3. याच्यात तुम्हाला काय करायचं, पॅसिव्ह व्हॉइसचे आन्सर कमेंट करायचे. ठीक आहे, मला आन्सर सांगायचे या तिघांचे पण. कशात करायचे? हे सगळे कंटिन्युअस टेन्स आहे बघा. गोइंग इकडे बघू शकतात गर्ल्स बॉयज तुम्ही, इकडे बघा गोइंग आहे, वॉटरिंग आहे, पॉलिशिंग आहे का नाही, हे सगळे वर्ब आहे. विफोर आहे विफोर. त्याचं चेंजेस करा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे, काही अडचण असेल तर कमेंट करा. नक्कीच त्या टॉपिक वरती आपण लवकरच सोल्युशन काढू, आहे का नाही. तुमचे कमेंट, तुमचे डाऊट्स, तुमचे प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स माझ्याकडे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बस एवढंच पाहणार. टुडे वी आर स्टॉपिंग हियर. रिमेनिंग पार्ट विल बी सीन इन नेक्स्ट लेक्चर. चलो, थँक यू सो मच.